नमस्कार, मी के सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. मागील 6-7 दिवस जर तुम्ही पाहिले तर जवळ-जवळ सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जेवढ्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, त्या सगळ्यांच्या डेट्स ह्या अनाउन्स झालेल्या आहेत. त्यापैकी पहिली जी एक्झाम आपली आहे पीडब्ल्यूडी जेई याची देखील डेट आलेली आहे. त्यासोबतच पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, डब्ल्यूआरडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि झेडपी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अशा सगळ्याच्या सगळ्या डेट ह्या अनाउन्स झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या एक्झाम ह्या 31 डिसेंबरच्या आधीच होणार आहेत. ठीक आहे. सो भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल्स आणि मेसेजेस मला या रिलेटेड आहेत की सर आता भरपूर सारा अभ्यास काही विद्यार्थ्यांनी केलेला आहे, काही विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला नाही, काहींचा अपूर्ण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता जर हार्डली तुम्ही आजपासून जर पकडलं तर 20-22 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि ह्या राहिलेल्या 20-22 दिवसामध्ये कशा प्रकारे आमचा अभ्यासाचा अप्रोच असणं गरजेचं आहे, या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी हा छोटासा 10 मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे. यामध्ये जास्त काही तुम्ही एक्सपेक्ट करू नका, पण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचला आहे त्यासाठीचा हा फक्त एक व्हिडिओ आहे आणि त्यासाठीच मी हा थोडा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तर समजून घेऊयात प्रत्येक गोष्ट जी तुमच्यासाठी आता इम्पॉर्टंट आहे. जेवढ्या मी गोष्टी सांगतो तेवढ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याच वे मध्ये जर तुम्ही त्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. ठीक आहे. चला सुरुवातीला सगळ्यात पहिले आपण पाहूयात की आपल्याकडे ज्या एक्झाम आहेत त्याच्या डेट आपल्या काय काय आहेत. बरोबर. पीडब्ल्यूडी ची जर एक्झाम बघितली तर आपली एक्झाम जी आहे ही 15 डिसेंबरच्या आसपास ही आपली एक्झाम आहे. म्हणजे हार्डली आपल्याकडे 10 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची जर गोष्ट केली, काहींची जी एक्झाम आहे ही 17 तारखेला असेल, काहींची एक्झाम ही 28 तारखेला असेल. म्हणजे काही विद्यार्थ्यांकडे अंदाजे 10 दिवस असतील आणि काही विद्यार्थ्यांकडे अंदाजे 20 दिवस शिल्लक असणार आहे. ठीक आहे. झेडपीची जर गोष्ट केली, झेडपी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अंदाजे तुमच्याकडे 15 दिवस आहे. त्याची जी एक्झाम आहे 23 आणि 24 डिसेंबरला याची एक्झाम होणार आहे. त्यासोबतच जर डब्ल्यूआरडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची गोष्ट केली तर याची एक्झाम आहे 28 डिसेंबर आणि 31 डिसेंबर, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे 20 दिवस शिल्लक आहेत. ठीक आहे. आता प्रत्येकाचा जो सिलेबस आहे हा वेगळा आहे. सिलेबस एकच आहे, पण काहींना हा पार्ट आहे, काहींना हा पार्ट नाहीये. बरोबर. काहींचा कॉमन पार्ट आहे. बरोबर. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्याबद्दल फक्त आपण या ठिकाणी थोडा वेळ बोलूयात. ठीक आहे. चला ह्या डेट तुम्हाला कन्फर्म झाल्या असतील. म्हणजे काही एक्झामसाठी आपल्याकडे 10 दिवस आहेत, काही एक्झामसाठी 15 दिवस आहेत, काही एक्झामसाठी आपल्याकडे 20 दिवस आहेत. ठीक आहे. याचं मॅनेजमेंट आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. आता आता समजून घ्या, काही सब्जेक्ट आपल्याकडे असे असणार आहेत की जे तुमच्याकडून कंप्लीट झालेले आहेत. 3 पार्ट मध्ये मी याला डिवाइड करतो. असे काही सब्जेक्ट असणार आहे की जे ऑलरेडी तुमच्याकडून अभ्यास करून झालेला आहे आणि परफेक्ट वे मध्ये अभ्यास झालेला आहे. काही सब्जेक्ट आपल्याकडे असे असणार आहेत जे हाफ पार्ट मध्ये झालेत. म्हणजे मी वाचले होते कधीतरी. बरोबर. पण त्याला आता रिव्हिजनच दिलेली नाहीये. ठीक आहे. हा. किंवा पार्शियली मी त्याला रिव्हिजन दिली पण मला आता आठवत नाहीये. असे हे सब्जेक्ट या ठिकाणी हाफ डन आपण त्याला म्हणूया. आणि काही सब्जेक्ट असे की ज्याला आपण आतापर्यंत पाहिलंच नाहीये. अशा 3 कॅटेगरीमध्ये हे सब्जेक्ट असतील. ठीक आहे. सो कोणत्या कॅटेगरीमध्ये काय करायचं याबद्दल मी तुम्हाला फक्त सांगतो. ठीक आहे. जे विषय तुम्ही याआधी व्यवस्थितपणे केलेले आहेत, म्हणजे ऑलरेडी त्याला कंप्लीट केलेलं आहे, तर आता त्याला रिव्हिजन द्यायची फार गरज असणार आहे. म्हणजे असा एखादा तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट असेल किंवा टॉस हा सब्जेक्ट असेल की जो मी भरपूर वेळा केलेला आहे, मी त्याची एक्झाम्पल देखील सॉल्व्ह केलेले आहे आणि ज्यावेळेला मी केला होता त्यावेळेला मला हा कॉन्फिडन्स होता की आता याचा माझा मार्क्स जाणार नाहीत. असे विद्यार्थी, असे सब्जेक्ट जे आहेत आता हे सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचे, कारण की वेळ कमी राहिलेला आहे. जोपर्यंत तुम्ही अभ्यास जो केलेला आहे त्याला तुम्ही रिव्हाइज करत नाही तोपर्यंत त्याचा एक्झाम मध्ये काहीही फायदा तुम्हाला होणार नाही. सो आता सगळ्यात पहिले तुम्हाला एक काम करायचं आहे, जेवढे काही सब्जेक्ट तुम्ही आधी केलेले होते ते आता घ्यायचेत आणि त्याला आता तुम्हाला व्यवस्थितपणे काय करायचं आहे, रिवाइज करायचं आहे. त्याचे फॉर्म्युले असतील, त्याची थेरी असतील, त्याचे एमसीक्यू असतील, हे जेवढं फास्ट होईल. बरोबर ना. एक तुमच्याकडे पेज असणं गरजेचं आहे किंवा एखादी तुमच्याकडे रफ नोटबुक असणं गरजेचं आहे, एक पेन असेल आणि जे काही तुम्ही वाचताय ते फास्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे, जेणेकरून तुमचा ते जे झालेले सब्जेक्ट आहे त्यातील मार्क्स तरी जाणार नाही, हा कॉन्फिडन्स तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके. आता असे विषय की जे आपले अर्ध्या प्रमाणात झालेले आहेत, असे विषय आपले जे अर्ध्या प्रमाणात झालेले आहे, जेवढं काही झालंय त्याला रिवाइज करा आणि राहिलेला पार्ट आपल्याला कसा कंप्लीट करता येईल त्या दृष्टीने विचार करा. जर तुम्हाला वाटत असेल की हा राहिलेला पार्ट आता माझ्याकडून होणार नाही तर त्याचा विषय तिथे सोडून द्या. पण जे केलेत ते पहिले सगळ्यात पहिले रिवाइज करा आणि जो पार्ट आपला अर्धाच झालेला आहे, बरोबर ना, किंवा त्याबद्दल आता थोडा विचार करा, अर्धा तास पाऊण तास विचार करा की हा एवढा पार्ट माझा झालेला आहे, एवढा पार्ट, एवढे विषय माझे झालेले नाहीत, मग मी आता जर करायला गेलो तर ते माझ्याकडून होतील का. आता याला स्पेसिफिक असा कोणता थंब रूल नाही की हे केलेच पाहिजे. बरोबर ना. केले नाहीच तर त्याचं सिलेक्शनच होणार नाही असा थंब रूल नाही.
तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखा की माझी कॅपॅसिटी अशी आहे की राहिलेल्या 10-12 दिवसामध्ये देखील मी हे सब्जेक्ट कंप्लीट करू शकतो. अशी जर कॅपॅसिटी असेल तुमची किंवा तुम्हाला स्वतःला आतून जर वाटत असेल तर तुम्ही ते कंप्लीट करू शकता. पण मॅक्झिमम विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो की हाफ पार्ट तुमचा झालेला आहे. हाफ पार्ट आता करण्यात कोणताही पॉइंट नाही. भरपूर विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी मला माहित असते, बरोबर ना? पण आता तो करण्यात अर्थ नाही. आता तुम्ही त्याला वरच्यावर रीड करू शकता. म्हणजे सपोज मी तुम्हाला म्हटलं मेकॅनिक्स, माझा मेकॅनिक्स पूर्ण राहिलाय, ठीक आहे? तर स्टॅटिक तुम्हाला करावं लागेल. मग डायनॅमिकचा जो पार्ट आहे त्याची फक्त थेरी बघायची, त्याची आता न्यूमेरिकल करायची नाही. म्हणजे तुम्हाला थोडा कॉमन सेन्स त्या ठिकाणी वापरावा लागणार आहे, ठीक आहे? त्यानंतर जर माझ्याकडे टॉस आहे, एसए आहे, मग एसए करू नका, पण टॉस हा आपल्याला पूर्णपणे करावा लागेल, कारण की जेईच्या एक्झाम मध्ये तुम्हाला टॉसवर जास्त क्वेश्चन आहे, एसए वर तुम्हाला जास्त क्वेश्चन नाहीत. क्वेश्चन आला तरी एकदम बेसिक लेवलचा येणार आहे. म्हणजे आयएलडी म्हणजे काय, बरोबर? त्याची थेरी बघा, त्याचं एक छोटं बेसिक न्यूमेरिकल करा, बरोबर? किंवा आर्चेस अँड केबल्स असतील, बरोबर? त्याची पूर्ण आता मोठमोठे न्यूमेरिकल करण्याची गरज नाही. त्याची थेरी वाचा की थेरोटिकल क्वेश्चन आला तर तो आपल्याला जमला पाहिजे, ठीक आहे? आणि असे सब्जेक्ट की ज्याला आपण आतापर्यंत हातच लावला नाही त्याचा विषय इथे सोडून द्यायचा. त्याबद्दल काय करायचं मी पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतो, ठीक आहे? हे जे सब्जेक्ट आहे हे काय पूर्ण सोडायचे नाहीयेत. ते जर आपण केलेच नाही तर त्याचा आपल्याला सिलेक्शन मध्ये फायदा होणार नाही. पण त्याचा काहीतरी पार्ट आहे जो आपल्याला करावा लागेल. पुढे गेला की मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे? ओके, चला आता जाऊयात पुढे. मग आता कोणकोणते विषय आपल्याला करणं गरजेचं आहे? मोस्ट प्रायोरिटीवर कोणते सब्जेक्ट असले पाहिजे? बघा, पीडब्ल्यूडी असेल, सिव्हिल इंजिनियर तुमची डब्ल्यूआरडी असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल, या तिन्ही एक्झाम मध्ये हे जे 3 विषय आहेत हे फार फार इम्पॉर्टंट आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, इस्टिमेशन आणि सर्वे. ज्या विद्यार्थ्यांचे हे 3 सब्जेक्ट होतील त्यांचा 70% सिलेबस कंप्लीट झाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा. जेईचं मी म्हणत नाही, ठीक आहे? सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, पीडब्ल्यूडी जेईला 2 मिनिटं जर आपण साईडला ठेवलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, झेडपी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, बरोबर? आणि पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, या तिन्ही एक्झामचा जो टेक्निकलचा पार्ट आहे त्यातील 70 to 80% पार्ट इथेच कव्हर होतो. हे फार इम्पॉर्टंट. आता जे विद्यार्थी आहेत की ज्यांचे हे सब्जेक्ट, बरोबर ना, हे कंप्लीट झाले, पण हे हाफ डन किंवा नॉट इव्हन टच ह्या सब्जेक्ट मध्ये जर हे 3 सब्जेक्ट असतील, ह्या सब्जेक्ट मध्ये जर तुमचे हे 3 सब्जेक्ट असतील तर त्याला सगळ्यात पहिलं प्रायोरिटीवर घ्यायचे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल कंप्लीट झालाच पाहिजे, इस्टिमेशन कंप्लीट झालाच पाहिजे, सर्वे कंप्लीट झालाच पाहिजे. हे जर तुमचे झालेले नसतील तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची एकही एक्झाम तुमच्याकडून निघणार नाही. हे 3 विषय सगळ्यात पहिले प्रायोरिटीवर घ्यायचे. ज्यांचे हे 3 विषय झालेत, जे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी प्रिपेअर करतात, ठीक आहे, त्यांनी लगेच इकडे येऊ नका. त्यांनी सगळ्यात पहिलं तुमचं नॉन टेक्निकलचा पार्ट, जो तुम्ही म्हणाल की सर पीडब्ल्यूडी साठी नॉन टेक्निकलचा पार्ट कमी आहे. अरे पण पीडब्ल्यूडीची जी एक्झाम आहे ही 15 तारखेला आहे किंवा काहींचा 28 ला पेपर असू शकतो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा. तिथे 25चा जरी वेटेज असलं पण तुमच्या बाकीच्याही एक्झाम आहे, झेडपी आहे, डब्ल्यूआरडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची डेट आलेली आहे. मग नॉन टेक्निकलला इग्नोर करून चालेल का? आता चालणार नाही. फक्त जर पीडब्ल्यूडी असती तर मी म्हटलं असतं की तुम्ही नॉन टेक्निकल करू नका. पण आता पीडब्ल्यूडी सोबत तुमची डब्ल्यूआरडी आहे, झेडपी आहे. झेडपीचं 2 मिनिटांसाठी आपण म्हटलं चला जागा तुमच्या डिस्ट्रीब्युट झालेल्या आहेत, कमी जागा आहे, पण डब्ल्यूआरडीची देखील मोठी अपॉर्च्युनिटी आहे, भरपूर साऱ्या जागा आहेत. मग त्याच्यासाठी नॉन टेक्निकल करावं लागेल, कारण की तिथे 60% नॉन टेक्निकल आहे, 40%च टेक्निकल आहे. म्हणजे नॉन टेक्निकलला तुम्हाला इग्नोर करून चालेल का? नाही. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की आता या ठिकाणी आपल्याला नॉन टेक्निकलला देखील रिवाइज करावं लागेल. आता ती वेळ आलेली आहे. ओके, मग आता नॉन टेक्निकल मध्ये काय करायचं समजून घ्या. सो सगळ्यात पहिलं मराठी. आता ग्रामरच्या आधी लागू ना, केलं असेल तर त्याला रिवाइज करा. मी आधीच सांगितलं, जे आधीच केलेलं आहे त्याला रिवाइज करायचंच आहे, ते काहीच सोडायचं नाही. कारण की जी मेहनत आपण घेतली त्याच्यापासून जर आपल्याला काहीतरी फळ पाहिजे असेल तर त्याला रिवाइज करावं लागेल, नो प्रॉब्लेम. पण आता ग्रामर केलेलंच नाहीये तर करू नका, आता उपयोग नाही. मग आता मराठीमध्ये तुम्हाला शब्दसंग्रह, वाक्प्रचार, शब्दसंग्रह कशाचा? मराठी आणि इंग्लिश दोघांचाही. वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, समानार्थी असतील, विरुद्धार्थी असतील, बस यावर मेन फोकस तुमचा असला पाहिजे, ठीक आहे? आणि 2-3 उतारे बघून घ्या, मराठीचा उतारा कसा सॉल्व्ह करायचा, इंग्लिशचा उतारा कसा सॉल्व्ह करायचा. म्हणजे तुमचे मराठी आणि इंग्लिश मध्ये जेवढे काही क्वेश्चन येतील त्यातील 60-70% तरी तुमचे बरोबर येतील असे चान्सेस आहेत, ठीक आहे? त्यानंतर जनरल स्टडीज. विद्यार्थी काय म्हणतात जनरल स्टडीज? सर इकॉनॉमी फार मोठा आहे, जिओग्राफी फार मोठा आहे, हिस्ट्री फार मोठं आहे, भूगोल फार मोठा आहे, किंवा मी सुद्धा खूप वेळा सांगितलं की जर तुम्हाला काही स्किप करायचं असेल तर तुम्ही जीएस स्किप करा. पण मी आता तसं म्हणणार नाही, कारण की एके इंजिनिअरिंग अकॅडमीने ऑलरेडी हे जे काही तुमच्याकडे जनरल स्टडीज आहे याची रिव्हिजन सेशन हे युट्यूबवर घेतलेले आहेत.
हे जे तुम्ही व्हिडिओ पाहत आहात याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या सगळ्याच्या सगळ्या लिंक टाकतो. हे जे काही तुमच्याकडे रिव्हिजन लेक्चर्स आहेत, जरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नसले तर तुम्ही आपल्या ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करा. तिथे ऑलरेडी लाईव्हच्या जर तुम्ही फोल्डरमध्ये गेला तर लाईव्ह मध्ये हे सगळेचे सगळे रिव्हिजन लेक्चर झालेले आहेत. म्हणजे एक सब्जेक्ट हार्डली 2 किंवा 3 तासात कंप्लीट केलाय. मग पॉलिटी 3 तासात कंप्लीट केलाय, जिओग्राफी 3 तासात कंप्लीट केलाय, हिस्ट्री 3 तासात पूर्ण केलाय, इकॉनॉमी 3 तासात पूर्ण केलाय. मग हे सगळेचे सगळे जे तुमचे 8-10 तास आहे, म्हणजे हार्डली 2च दिवसाचं काम आहे, 1.5 ते 2 दिवसाचं काम आहे. हे सगळेचे सगळे लेक्चर पाहून टाका. हातचे मार्क आहेत. 4-5 क्वेश्चन जरी त्यातून आले म्हणजे तरी तुमचे 8-9 मार्क त्या ठिकाणी वाढणार आहेत. समजतंय? सो त्यासाठी तुम्हाला जीएस साठी जर करायचं असेल तर एके इंजिनिअरिंग अकॅडमीची रिव्हिजन लेक्चर आहेत, 100% करा, फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी आहेत. ओके. आता प्रश्न राहिला रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडचा. ऍप्टिट्यूडच्या आता नादी लागू नका, तेवढा आता वेळ नाही. आता फक्त करायचे रिझनिंग. मग रिझनिंग मध्ये कोणकोणते टॉपिक करायचे, त्यामध्ये देखील मेन टॉपिक मी तुम्हाला सांगतो. ब्लड रिलेशन करायचे, ठीक आहे, सिलॉजिझम करायचे, ठीक आहे. त्यानंतर तुमचे कोडिंग डिकोडिंग करायचे. भरपूर सारे क्वेश्चन हे कोडिंग डिकोडिंग वर तुम्हाला दिसणार आहेत, ठीक आहे. आणि डिरेक्शन, हे 4 टॉपिक सगळ्यात पहिले तुमच्याकडून झालेच पाहिजे. आणि जर वेळ मिळाला तर मग बाकीचे तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी पाहायचे आहेत, ठीक आहे. हा झाला तुमचा पार्ट, हा बेसिक जो टॉप प्रायोरिटीवर असला पाहिजे, हे 3 सब्जेक्ट, हा नॉन टेक्निकलचा. आता आपण इकडे येऊयात. मग आता WRD ची जी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची एक्झाम आहे त्यामध्ये देखील तुमचे हे 3 सब्जेक्ट सोडून बाकीचे क्वेश्चन्स येणार आहेत. मग ते कोणकोणत्या सब्जेक्टचे असतील, बाकीच्याही सब्जेक्टचे असतील, पण मोस्ट प्रायोरिटीवर तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असणं गरजेचं आहे, टॉस असणं गरजेचं आहे, आरसीसी असणं गरजेचं आहे, स्टील असणं गरजेचं आहे, एन्व्हायरमेंट आणि जिओटेक. ज्यांचा हा पार्ट झालाय, हा पण पार्ट झालाय, त्यांनी इकडे जायचं. ज्यांचा हा पण पार्ट झालाय, हा पण पार्ट झालाय, त्यांनी इकडे जायचे. तुम्ही जर मला विचारलं की सर पीडब्ल्यूडी जेई फोकस करू की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट फोकस करू, बरोबर, याला कंडिशन आहे. जो पहिल्यापासून जेईचा अभ्यास करतो त्यांनी जेईचाच करा. पण आता लास्ट स्टेजला जर तुम्हाला कळत नाहीये मी काय करू, तो फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. 100% मी तुम्हाला सांगेल. जर तुम्हाला आता कन्फ्युजन होतं सर माझं यातलं काहीच झालं नाही, माझं यातलं काहीच झालेलं नाही, मी काय करू, तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट करा. हे 3 विषय आणि एवढं बस, संपला विषय. इकडे तुम्ही लक्ष देऊ नका, पीडब्ल्यूडी जेईची पोस्ट तुमची गेली. हा, आता काहीच करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या जागाच एवढ्या आहे की त्या केसमध्ये तुम्हाला पीडब्ल्यूडी ची जी जागा पोस्ट आहे त्याला तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. ते तुम्हाला करायचा आता उपयोग होणार नाही. याच्या नादी लागलं तर हे तुमचं सगळं निघून जाईल. हे झालेलं आहे, याच्यात मला पूर्ण गॅरंटी आहे. मग इकडे जायचे. इकडे गेल्यावरही भरपूर सब्जेक्ट आहे, भरपूर सब्जेक्टचे नाव आहे जे मी इथे टाकलेलं नाहीये. हायड्रोलॉजी असेल, इरिगेशन असेल, बरोबर नसेल, ब्रिज असेल, टनेल असेल, सीपीएम असेल, हे मी इथे नावं टाकलीच नाहीत. ते तर नंतरचा विषय येतो, पण त्याआधी हे कंप्लीट करा. आता हेही कंप्लीट असतील तर जे विषय मी तुम्हाला सांगितले तिकडे जायचे. पण माझ्यामध्ये जरी तुम्ही इथपर्यंत येऊन जरी थांबला जेई साठी तरी सफिशियंट आहे. क्लिअर? तर माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढी क्लॅरिटी मी या ठिकाणी दिलेली आहे. पण आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर आपल्याला कशावर मेन फोकस असणं गरजेचं आहे, तर रिव्हिजन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं रिव्हिजन फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही भरपूर सारा अभ्यास केलाय, खूप मागच्या 2 वर्षापासून अभ्यास करताय, पण जर तुम्ही ब्लाइंडली जर पेपरला गेलात, जसं होईल तसं बघू, मग तुमची एक्झाम क्लिअर होणार नाही. आता वेळ आहे, पुढचे 10 दिवस 8 दिवस तुम्हाला मनापासून रिव्हिजन करायची आहे. जो रिव्हिजन करेल त्याचं सिलेक्शन होईल, जो रिव्हिजन करणार नाही त्याचं सिलेक्शन होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट टेस्ट सिरीज. कमीत कमी प्रत्येक एक्झामच्या 3 तरी मॉक टेस्ट देणं अपेक्षित आहे. 3 तरी मॉक टेस्ट प्रत्येकाच्या दिल्या पाहिजेत. पीडब्ल्यूडीच्या 3 मॉक टेस्ट द्या, डब्ल्यूआरडीच्या 3 मॉक टेस्ट द्या, समजतंय ना, झेडपीच्या 3 मॉक टेस्ट द्या. ह्या 3 म्हणजे जवळजवळ तुमच्याकडून 1000-1200 क्वेश्चन हे तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह केल्यासारखे सॉल्व्ह होत आहेत. समजून घ्या. फक्त क्वेश्चन जे आहेत फक्त पाहायचे नाहीयेत, टाइम लावून सोडवायचे आहे. मग तुम्ही म्हणा की सर आता मला तेवढा माझा अभ्यास झाला मी देऊ नको, द्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची, टेस्ट सिरीज देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, डोक्यामध्ये हे ठेवायचे की जर मला मार्क्स कमी मिळाले, तर मी टेन्शन घेणार नाही. बस अशी जर मेंटॅलिटी तुमची असेल तरच टेस्ट सिरीज द्यायची. कारण की आताच्या काळामध्ये जर तुम्हाला मार्क्स कमी मिळाले तर तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. तुम्हाला असं वाटेल की अरे माझं सिलेक्शन होणारच नाही, मग तिथे तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाऊ शकता. असं करायचं नाही. तुम्हाला टेस्ट सिरीजचा फायदा हा होणार आहे की जर तुम्ही टेस्ट सिरीज देत आहात तर टेस्ट सिरीज देताना तुम्हाला हे समजणार आहे की अरे नॉन टेक्निकलला एवढा वेळ लागतोय, टेक्निकलला एवढा वेळ लागतोय, मग मी आता नॉन टेक्निकल आधी घेऊ की टेक्निकल आधी घेऊ. हे प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते. नॉन टेक्निकल मध्ये बघितलं सर रिझनिंगला थोडा जास्त वेळ लागतोय, मग मी रिझनिंग करू का नको, तर रिझनिंग तुम्ही शेवटी घेतलं पाहिजे. हे जे काही सगळं मॅनेजमेंट आहे हे तुम्हाला टेस्ट सिरीज मधूनच येणार आहे. भरपूर वेळा तुम्हाला अंडर रूट 4 ची व्हॅल्यू 2 आहे हे देखील तुम्हाला एक्झाम मध्ये गेल्यावर जमत नाही.
मग तो जो प्रेशर आहे, तो जो एक्सपिरियन्स आहे, हा तुम्हाला टेस्ट सिरीज दिल्यावरच कळणार आहे. या सगळ्या ज्या मी तुम्हाला चुका सांगितल्या, ह्या फायनल एक्झाम मध्ये व्हायच्या जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर टेस्ट सिरीज मध्ये होऊ द्या, चुका होऊ द्या, काही फरक पडत नाही. टेस्ट सिरीज मध्ये जर जेवढे मार्क्स मिळेल तेवढेच तुम्हाला फायनलला मिळतील असं काहीही कंपल्शन नाही. तुम्ही त्याला इम्प्रूव्ह करू शकता. अजून तुमच्याकडे 10-12 दिवस शिल्लक आहे. बरोबर ना? तुम्ही जर मनाची तयारी बनवली की नाही, ह्या चुका माझ्या आत्ता होत आहेत, मला याची काळजी फायनल एक्झाम मध्ये घ्यायची आहे, तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. टेस्ट सिरीज मी देत नाही, मी फायनल एक्झाम देईल असं करू नका. मार्क्स कमी पडले तर पडू द्या. टेस्ट सिरीज द्यायच्या आधीच डोक्यामध्ये हे ठेवायचं आहे की मला मार्क्स कमी पडणार आहेत. काही फरक पडत नाही. मार्क्स कमी पडू द्या, पण जे काही चुका होत आहेत, बरोबर ना, तुम्हाला एक एक्सपिरियन्स घेणं फार गरजेचं आहे. मी म्हणलं प्रत्येकाच्या पीडब्ल्यूडी जेच्या 3 मॉक टेस्ट द्या. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पीडब्ल्यूडीच्या 3 मॉक टेस्ट द्या. डब्ल्यूआरडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या देखील तुम्हाला 3 मॉक टेस्ट द्या आणि झेडपीच्या भेटल्या तर झेडपीच्या देखील 3 मॉक टेस्ट द्या. जेवढ्या मॉक टेस्ट तुम्हाला देता येतील तेवढ्या या कंडिशनमध्ये आता देणं गरजेचं आहे आणि ते पण कुठपर्यंत द्यायचे. आज जर तुमची जर तारीख सपोज 5 ते 6 तारीख असेल तर तुम्हाला हे फक्त द्यायच्यात पीडब्ल्यूडीची मॉक टेस्ट फक्त 10 ते 11 तारखेपर्यंत द्यायची. आदल्या 2-3 दिवस द्यायची नाही. मग सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा पेपर नंतर आहे त्याच्या आधी 5-6 दिवस पर्यंत द्यायची. पेपरच्या आधी 5-6 दिवस मॉक टेस्ट द्यायची नाही. क्लिअर? चला, ही देखील गोष्ट क्लिअर झाली असेल. आणि सर्वात इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हा जो मी तुम्हाला सांगितला, हे जे तुम्हाला सब्जेक्ट सांगितले, जे मी आता टचच केलेले नाहीत, ज्यांना मी अजून बघितलंच नाही, हे जे सब्जेक्ट आहे त्या क्वेश्चनचे ऍटलिस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याचे ऍटलिस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा. म्हाडा असेल, डब्ल्यूआरडी असेल, पीसीएमसी असेल, टीपीए असेल, याचे जवळजवळ 2000 प्रश्न आहेत. बरोबर? जे केलेत, नाही केलेत, कोणते विषय असू द्या, त्या सगळ्यांचे तुम्हाला हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तर नक्कीच त्याचा तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. क्लिअर? चला, आता जे काही मी तुम्हाला टेस्ट सिरीज म्हटलं 2च मिनिटात सांगतो. फक्त पीडब्ल्यूडी ची टेस्ट सिरीज आपल्या ऍपवर अवेलेबल आहे. फक्त 51 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे मी तुम्हाला सांगितले, पीसीएमसी असेल, टीपीए असेल, म्हाडा असेल, डब्ल्यूआरडी असेल, याचे जवळजवळ 2000 प्रश्न, त्याचे व्हिडिओ सोल्युशन फक्त 99 रुपयात एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर उपलब्ध आहे. त्यानंतर डब्ल्यूआरडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची टेस्ट सिरीज आहे, ती असेल तुमची फक्त 51 रुपयामध्ये आणि पीडब्ल्यूडी ची देखील असणार आहे 51 रुपयामध्ये. ठीक आहे. त्यानंतर एके इंजिनिअरिंग अकॅडमीचा फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठीची ही बॅच आहे, फक्त आणि फक्त 999 रुपये. तुम्ही ऍपवर जाऊन त्याला परचेस करू शकता. त्यासोबत आगामी काळामध्ये जे काही आता एक्झाम येणार आहे, तुम्ही आता जरी हा कोर्स परचेस केला त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. या कोर्समध्ये कोणतीही एक्झाम असू द्या, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, डब्ल्यूसीडी, बीएमसी, एमआयडीसी, इतर कोणतीही सरळ सेवेची सिव्हिल इंजिनिअरिंगची एक्झाम असू द्या, हा कोर्स आहे फक्त आणि फक्त 2380 रुपयात. आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे, त्यावर गेलात की तुम्हाला कुपन कोड अप्लाय करायचा आहे. त्यानंतर हा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त 2380 रुपयामध्ये काय होणार आहे, उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी जेवढ्या काही गरजेच्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहे. यानंतर जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करू शकता. इथे खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे, 9067051404, यावर कॉल करा किंवा मला व्हॉट्सअप देखील करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या या ठिकाणी सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.